काय म्हणले बघा. The ratio of weight of man in stationary lift to the weight to the and weight when lift is moving downward with uniform acceleration a is 3 by 2. Then value of a विचारले and that is in term of what? G. Is it right? बरोबर आहे. तर आपण आता वी डिस्कस थेरी. काय डिस्कस थेरी केले? ज्यावेळी लिफ्ट इज ॲट रेस्ट, you have to remember, when is at rest, it got actual weight mg असते. बरोबर. When lift is moving upward with acceleration a, अपवर्ड वेट काय असतं? इन्क्रीज होतंय अपवर्ड मुळे इन्क्रीज. हे लक्षात ठेवा. किती? जी प्लस ए. And when lift is moving downward, as it weight WD काय असतं? कमी होतंय. हाऊ मच? मायनस ए. इज इट राईट? बरोबर आहे. आता ह्या प्रॉब्लेम में काय दिलंय? as ह्या प्रॉब्लेम में दिले, इफ लिफ्ट इज मूविंग डाउनवर्ड, अरे रेशो ऑफ लिफ्ट at stationary made actual W to the moving downward म्हणजे MU. किती दिले ते? 3:2. बरोबर. हा. सो आपल्याला काय फाइंड करायचंय? अ मॅन स्टेशनरी, वेट ऑफ मॅन स्टेशनरी रेशो दिलाय टू द मूविंग डाउनवर्ड, नॉट अपवर्ड. इट इज मूविंग डाउनवर्ड. आता अपवर्ड वेट किती आहे? ऍक्च्युअल mg. मूविंग डाउन साठी किती आहे? कमी होते ना. g minus a. It is how much? 3 by 2. M get cancel. So it is a 2g is equal to 3g minus a. आणि a फाइंड करायचं आहे. आता ह्यावरून डायरेक्ट आन्सर सांगा कोण, एनी वन ऑफ यू. हा. सो 2g हे आपण बोर्ड फॅशन सॉल्व करतोय. तुम्ही डायरेक्ट सॉल्व करा. 3g मायनस वॉट? ए. 3a. आपल्याला ए फाइंड करायचं आहे. 3a ऑन दिस साइड प्लस इट इज अ 3g मायनस 2g. त्यामुळे ए किती आलं? ए इज g बाय A is g by 3. Any doubt? Getting everyone?